मी ज्या टायमाला बिग बॉसच्या घरात आलतो त्या टायमाला मी समध्याच्या डोळ्यात सुलत होतो की कशाला बोलवलं याला. मी जे करायचंय मी माझ्या पद्धतीने करणार. आपण बहीण भाऊ फक्त रात्री बेडवर. ती बोलत होती चुकीच्या गोष्टी करू नको, पण मला जे करायचं होतं मी 100% मला जे वाटत होतं मी तेच करत होतो. सिंपत्ती घेण्यासाठी काहीच खेळत नव्हतं मी. जे रिअल होतं तेच मी खेळत होतो. आता मागच्या भाऊच्या धक्क्यावर सांगितलं की राकेश दादा बोलला मला की तुम्ही प्रभू मला ह्या आठवड्यात वीक वाटला, मी नॉमिनेट करणार होतो. त्याच्याहून जरासं मला मन दुखवलं गेलं. मला असं वाटतंय टोळीनं पण फक्त त्या विशालचंच ऐकून आता घराबाहेर पडलेले आहेत. विशाल खूपच ॲटिट्यूड मध्ये येतोय ते बोलणं, ते मला ते जरा गोडपणा कडूपणा आवडत नाही. म्हणून मला असं वाटत होतं माझ्या जागेवर तोच यायला पाहिजे होता. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. बिग बॉस मराठी 6च्या घरातून प्रभू शेळके आत्ता नुकतेच बाहेर आलेत आणि माझ्यासोबत आहे. कसे आहात? मस्त आहे. तुम्ही कशा आहात? मी खूप छान आहे. पण बिग बॉसच्या घरात आम्हाला प्रभू शेळके पहिल्या आठवड्यात खूप मजा मस्ती करताना दिसले आणि ते सगळ्यांनाच आवडत होतं. पण नंतर काय झालं? नंतर दिसत नव्हते असं प्रेक्षकांना वाटतं. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतंय मी दिसत होतो, चांगल्या पद्धतीनं मी खेळत बी होतो, पण जरा तेच त्यामुळंच 1-2 आठवडेच मी दिसलो नाही का की कारण मला आता माझ्या घरी काय प्रॉब्लेम झालता आणि मला असं वाटत होतं काहीतरी माझ्या घरी झालंय आणि काहीतरी माझ्या घरी काहीतरी म्हणजे अपघात झालाय की ते मला कळत नाही. म्हणजे मला असं जाणून आणि दुःख मला होत होतं आणि त्यामुळं माझा गेम जरा वीक पडला. त्या 2 आठवड्यामध्ये मी डेंजर झोनमध्ये पण गेलो आणि नंतर बाहेर आल्यावर कळलं की माझ्या आजीचा पुरा हात तुटलेला. तर त्यामुळं मग अरे म्हणलं खरं होतं की जे मला जाणवत होतं मला गेम खेळायला मन नाही लागलं आणि त्यामुळंच मला असं वाटतंय मला वोट केलं नाही लोकांनी आणि मी बाहेर पडलोय. हो, पण पहिल्या आठवड्यातच पहिल्याच दिवशी घरात गेल्यावर साखर जे प्रेम होतं ते प्रेक्षकांना खूप आवडत होतं. घरी चहा वारंवार पित होता? हो, माझा चहा एकदम फेवरेटचा चहा आहे. म्हणजे मला असं आहे की मी जेवलो जरी नाही तर मी आता वाटाणे येता मी 4-5 चहा पिलोय. मला चहा खूपच आवडते आणि बिग बॉसनी नेमकं घरात पाठवलं होतं. त्या टायमाला राशन कार्ड आम्हाला राशन टास्क करायचा होता आणि त्या टायमाला साखर भेटली नाही म्हणून मी सारखं मला नवीन होतं मला असं वाटत होतं जे मागतो ती मिळेल आपल्याला. तर मी सारखं बोलत होतो मला साखर पाहिजे, मला चहा बनवायचा साखर पाहिजे. म्हणून माझं ते मला माहिती नाही आता बाहेर काय चाललंय काय नाही. पण अंडी ही वारंवार चोरली जात होती आणि रुचिताने तुमच्यात तर भांडण झालं होतं. ते भांडण नेमकं अंड्याहून का झालं होतं? मला असं वाटतंय अंडे बिंडी चोरली तर मला असं वाटतंय ते त्यांच्याच ग्रुपमध्ये काहीतरी झालं. अंडे इकडे वाटून दिले होते. मला असं वाटतंय ते त्यांनीच केलं असं ते. आणि नंतर मग ते बोलले आम्ही समजे त्यांच्याकडे गेलतो कॅप्टनला घेऊन, तर ते बोलले मग आम्ही फक्त माझ्या मस्ती करत होतो. त्यांचा ग्रुप बोलला ते टोळी ग्रुप, आम्ही फक्त माझ्या मस्ती करत होतो. या तुमचे अंडे रिटर्न दिले आणि थांबलं तिथं भांडण. हो, पण यानंतर आहे ना पहिल्या आठवड्यात जसं तुम्ही इंडिव्हिज्युअल खेळत होते, एकटे खेळत होतं, पण त्यानंतर फक्त तन्वी सोबतच प्रभू शेळके आम्हाला दिसत होते. तर तन्वी सोबतच राहणं, कारण ते स्ट्रॉंग आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं आणि तिच्यासोबत राहणं हेच तुमची गेम प्लॅन होते? नाही, माझं रिअल नातं होतं आणि मी खरंच म्हणजे माझी बहीण पण मोठी 25 वर्षाची आणि मला ते कुठंतरी जाणवत होतं अरे यार आपल्या ही समजून घेणारी दिसते आणि खरंच तिनं खूप सपोर्ट केलेला आहे मला. कुठं जिथं चुकत होतं कोणी समजून घेत नव्हतं पण ती समजून घेत होती. कुठं चुकलंय काय ते सांगत पण होती आणि खरंच मी इतके आठवडे टिकलो. मी माझ्या गेममुळेच टिकलो आणि जे मी खेळलो असेल त्यामुळंच मी इथपर्यंत टिकलोय. कारण की इतकं 10 आठवडे फॅमिली वीक होईपर्यंत टिकणं इम्पॉसिबल आहे. हो, पण तन्वी समजून घेत होती, पण तन्वी तुम्हाला गेम कसा खेळायचा हे पण तीच सांगत होती. तिचे डिसिजन जे होते किंवा ती जे सांगायची तेच तुम्ही करत होते. असं का घडत होतं? नाही, जे सांगत होती ते मी कधीच करत नव्हतो. माझ्या दिमागात जे येईन ते मीच केलं. आता ज्या टायमाला मी चाबी काढली होती त्या टायमाला तिनं सांगितलं होतं की चाबी काढू नको, पण मी म्हणलो माझा गेम आहे, मला खेळायचा आहे. मी जे करायचंय मी माझ्या पद्धतीनं करणार. आपण बहीण भाऊ फक्त रात्री बेडवर, जे की समजा खेळ संपल्याच्या नंतर मग आपण संध्याकाळी बोल जाऊ. हे मी समजा समोर सांगलं होतं आणि मी बोललो होतो जे माझा गेम करायचा आहे. आता ते 4चा कप मी पाण्यात ढकलला होता ते पण मी माझ्या मनानेच केलं. आणि जर तिथं सांगता ती बोलत होती चुकीच्या गोष्टी करू नको, पण मला
जे करायचं होतं मी 100% मला जे वाटत होतं मी तेच करत होतो आणि मी इंडिव्हिज्युअलच खेळत होतो. हां, भलेही मी नाती केलं होतं कारण की मला आईसोबत राहायची. मी इतके दिवस कधीच कोणापासून दूर राहिलेलो नाही, म्हणून मी तन्वीताई माझी बहीण आहे असं म्हणून मी गेलो इथपर्यंत. पण प्रभू शेळके या घरात सिंपत्ती कार्ड खेळतात असं सगळेजण बोलत होते, तुमच्या मागून पण बोलत होते आणि काही प्रेक्षक पण असं बोलतात की सिंपत्ती फक्त घेण्यासाठी प्रभू शेळके या घरात खेळतात. तर असं खरंच वाटतं? सिंपत्ती घेण्यासाठी काहीच खेळत नव्हतं मी. जे रिअल होतं तेच मी खेळत होतो आणि मी असं पहिल्यापासूनच आहे. ज्या टायमाला मी कॅमेरा मला दिसते तर माझ्या अंगात असं काहीतरी होतं की बाबा आपण असं करावं तसं करावं. म्हणजे आपलं दिमाग माझं त्याच्यातच असतोय. मला हे करायचं ते करायचं मी तेच करीत असतोय आणि मी सिंपत्ती कार्ड करून खेळत नाही कारण की जे रिअल होतं तेच रिअल होतं. समजा माझी परिस्थिती बघितलेली आहे, मी कोणतीही सिंपत्ती कार्ड केलेलं नाही. मला प्रत्येक महिन्याला ब्लड चढावं लागतंय, ते माझे प्रूफ पण आहेत. माझं घर पण ते इंटरव्ह्यूमध्ये दाखवलं गेलेलं आहे. माझे मम्मी पप्पाकडे बघून पण आता मी 20 वर्षाचा आहे, माझी तब्येत कशी आहे. माझा भाऊ पण 17 वर्षाचा आहे, त्याला पण ब्लडचा प्रॉब्लेम आहे. मी सिंपत्ती कार्डचं खेळलो नाही, जे आहे ते खेळलो. पण या घरात आहे ना, म्हणजे जरी असं बोलत असतील की सिंपत्ती कार्डसाठी खेळतोय, तुम्ही टास्क तर खूप छान खेळत होता. आरबीला आम्ही बघितलं की तुम्ही पळवत होता, पण तुम्हाला टास्कमध्ये ग्रुपमध्ये घ्यायला सगळेजण खूप विचार करायचे. मग हे असं नाही तुम्हाला वाटलं की हे तुमच्यासोबत अनफेअर झालं खूप? मला तर वाटत होतं ही लोक असे का करतात यार. आपण छोटे असल्यामुळे आपल्याला ग्रुपमध्ये निवड करीत नाहीत का, आपण टास्क खेळू शकत नाही, ते हारते म्हणून एक आपल्याला निवडत नाही. नेमकं यांच्या दिमागात काय चाललं याच्यावर मी विचार करायचो. पण जाऊ दे म्हणलं, आपण आलोच एकले तर आपण एकलंच खेळू. जे करायचंय ते घेतलं तर घेते, नाही घेतलं तर नाही. आपण एकलं आलेलो तर आपण एकलंच पुढे जाऊ म्हणलं. यांच्या लोकांवर ध्यान नाही द्यायचं. हां, बोलत बसत होतो मी समजायचं, पण ते द्यायचे डिसिजन घ्यायचंय का नाही घ्यायचंय ते सांगणार, आपण फक्त ऐकणार. पण मी आतापर्यंत ज्याने निवडलं त्याच्यासोबत मी प्रॉपर टास्क केले. मला तिला बोललो होतो मी, एकदा तू या जगात चान्स आला मला निवडायचा तर तू मला निवडून बघ, मी काय कमाल करून दाखवतो. मग ती कॅप्टन्सी टास्क होता, चाब्या शोधून काढायच्या, तिनं मला निवडलं आणि मग समजा लोकांची घरातल्याची बोलतीच बंद झाली. अगदीच. आता तन्वीबद्दल पण असं बोललं जातं की तुम्ही सिंपत्ती कार्ड खेळता आणि ती सिंपत्ती तिला मिळावी म्हणून तन्वी ही तुमच्यासोबत राहते. असं तुम्हाला कुठे जाणवलं, कधी वाटलं की तन्वी फेक आहे आणि तुमच्या तोंडावर फक्त चांगली राहते आणि मागे नाही राहत? नाही, कधीच मला असं वाटलं नाही फेक आहे किंवा ती सिंपत्ती कार्ड घेते. मला तर ती 100% मी डोळे झाकून पण विश्वास करू शकते कारण की माझ्या कानावर एकही आणि मला वाटत पण नाही की ती असं मला फेक वाटते असं मला कधीच जाणवत नाही. जे काय होतं ती तोंडावर बोलायची आणि जर तिला वाटत असलं हे विकाय तर तिनं मला पहिलं सांगितलं असतं किंवा माघारी जाऊन कुठे बी जाऊन काट्यामध्ये किंवा टोळीमध्ये जाऊन माझं घरानं केळा असं तसं. आता जसं की आता मागच्या भाऊच्या धक्क्यावर सांगितलं की राकेश दादा बोलला मला की तुम्ही प्रभू मला ह्या आठवड्यात वीक वाटला मी नॉमिनेट करणार होतो. त्याच्याहून जरासं मला मन दुखवलं गेलं की बाबा आता मी काट्या ग्रुपमध्ये खेळलो आणि अखेर शेवटी मला ते. पण तसं तन्वीचं मला एकही बार काहीच मला तिचं कळलं नाही. मला असं मला जिथं कळलं घरात राहून की माझ्यासाठी तन्वीताईच बेस्ट आहे, म्हणून मी पहिल्या आठवड्यापासून नातं बनवलं होतं. कोण जिंकेल असं वाटतं तुमच्या मते? माझ्या मते तन्वीताईच जिंकणार. तुम्ही घरात लहान होतात म्हणून तुमचे अनेकदा खिल्ली उडवली गेली किंवा तुम्हाला असं समजलं गेलं की अरे लहानच आहे, जसं विशालने तुम्हाला उचललं तिथे तुम्हाला राग आला किंवा लहान होते म्हणून तुम्हाला टास्क खेळायला घेत नव्हते असं तुम्हालाही वाटतं. सो यावर असं वाटायचं की तुम्ही लहान होते असंच सगळेजण विचार करून तुम्हाला ग्रँटेड घेत होते? नाही, मी त्यांना एवढं सांगितलं होतं, मी पण एक 20 वर्षाचा मुलगा आहे आणि मी इथं गेम खेळायला आलोय. माझ्यासोबत आजी मस्ती माझ्या हाईटीहून, माझ्या रंगाहून, माझ्या आजारपणाहून माझ्या मस्ती केलेली मी हे खपवून घेणार नाही. तुम्हाला जर वागवायचं 20 वर्षासारखं तर तसंच वागवा, नाही तर मला जसं मी तुमचं ऐकून घेणार नाही. मी 20 वर्षाचा आहे तसंच मला वागवा. मस्ती करत होता. हा, तर मी त्याला बोलत होतो तुझं म्हणजे तुही मै होत होती. मी आतापर्यंत बिग बॉस खेळलो तिथं राहून, तर मग त्याचं माझं अजिबात पटलेलं नाही. कट्टर अख्ख्या घरात फक्त मीच लढायला होतो विशालशी. पण विशाल टोळी चालवतो असं वाटतं आणि विशालच असं स्वतः गेम प्लॅन करतो पण बाकीचा कोणाचाच विचार करत नाही असंही वाटतं?
हो, मला तर असं वाटतंय दगडाचं काळीज आहे त्याचं. म्हणजे त्याला असं वाटतंय की आता आपल्याला जिथं आपला फायदा होईल त्याला जवळ घेऊन बसायचं. जोपर्यंत त्याचा फायदा होईल आपल्याला तोपर्यंत वरती वरती जायचं. आणि मग असं वाटायला लागलं की बाबा आता याचं संपत आहे, मग त्याला लगेच लाथ मारून जा तिकडं. आपला फायदा झाला, बस तुला आता काय करायचं कर. हेच मला गेम दिसतोय. मला असं वाटतंय टोळीनं पण फक्त त्या विशालचंच ऐकून आता घराबाहेर पडलेले आहेत. मला असं वाटतंय त्याच्या दिमाखाने तो पुढं चाललाय आणि तो पुढं जातोय. हो, पण आम्हाला प्रभू शेळकेचा आवाज पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यातही घरात दिसत होता, जेव्हा सागर दादाशी भांडत होते किंवा तुमचं आणि मध्ये सगळ्यांचं वाद होत होते, रुचितासोबत वाद झाले. कितपत म्हणजे असं झालं की अनेकदा भाषेवरनं बोललं गेलं, भाषेवरनं म्हणजे तुम्ही एकमेकांना काहीही बोलत होते. हे तुम्हाला योग्य वाटतं की तुम्ही रुचिताला असं उद्धट बोलत होते, ती तुम्हालाही काही बावट वगैरे असं बोलत होती? नाही, मला तर तसं काहीच वाटत नाही की आपण गलत बोललो, एक बोललो. हां, ती 21 वर्षाची, मी 20 वर्षाचा आहे. 2 वर्षाचा फरक आहे. मी काय बोललो नाही, ती तरी मला कुत्र्या बित्र्या काही काही बोलली, पण मी तिला बोललो होतो. मी पण बोललो काही काही. तर मला असं वाटतंय जे काय बोललो मी माझ्या पद्धतीने योग्य बोललो. कोणी आलं ते मला समजायला, मी जे बोललो ते मला योग्य वाटतंय. आणि मी चुकलोच जर असेल तर मला भाऊच्या धक्क्यावर बोलणे भेटते, एवढं मी सांगून दिलं. पण जेव्हा तुम्हाला असं म्हटलं गेलं, जसं आता तुम्ही म्हणालात की कुत्रा बोलली किंवा ती खूप काय तुम्हाला बोलली, तेव्हा तुम्हाला ते ऐकताना असं नाही वाटलं की हे मुद्दामून माझ्यासोबत घडवलं जातं असं? हा, मला वाटत होतं. म्हणजे त्यांना एवढंच वाटत होतं की हा इतक्या आठवड्यात टिकतोय का, आपण इतके त्याला नॉमिनेट करतो, इतकं हे करतो, पण तो टिकतोय का, तो लवकरात लवकर बाहेर जायला पाहिजे. आणि ते तर मी होऊ देत नव्हतं. माझा गेम स्ट्रॉंग ठेवीत होतो, मी लोकांना हसवत होतो, म्हणून लोक मला तिथं टिकून ठेवायचे. असं बरं तर माझ्या कानावर आलतं, म्हणून ते चिडत होते. ते मुद्दामून मला ते माझ्यासोबत टोमणे मारणं, मला चिडवणं हे हटकून करायचे ते. पण तन्वीसोबत थोडंसं डिस्टन्स मेंटेन केला असता तर आत्ताही तुम्ही घरात असता असं वाटतं तुम्हाला? म्हणजे थोडं लांब राहिले असते तन्वीपासून तर? नाही, मला तर असं वाटतंय माझ्याच गेममध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला आणि वोटिंग पॅटर्न कमी झाला, म्हणूनच मी बाहेर पडलोय. त्याच्यामध्ये तन्वीचा काही दोष नाही. आम्ही दोघंही एकमेकाचा विचार घेत होतो, पण खेळायला इंडिव्हिज्युअल खेळत होतो. डिस्कस करायचो काय करायला पाहिजे, आपण काय नाही करायला पाहिजे, आपण काय कसं करायला पाहिजे, हे आमचं चालायचं. संध्याकाळी झोपायच्या टायमाला डिस्कस करून आम्ही झोपायचो. पण तिचं जे सांगते ते मी अजिबात ऐकत नव्हतं, मी जे सांगतोय ते अजिबात नव्हतं. खेळत होतो, इंडिव्हिज्युअल खेळत होतो, नाती बनलेली होती, बहीण भावाचं नातं होतं, पण खेळायच्या टायमाला फक्त इंडिव्हिज्युअल. राकेश सरांचा गेम कसा वाटतो? हा, त्यांचा गेम जरा स्ट्रॉंग वाटतोय, पण मला असं वाटतंय की तन्वीच होणार विनर. आणि कोण वाटतं की तुम्ही जर इथे नसता आलात घराबाहेर तर यंदा कोण यायला पाहिजे होतं घराबाहेर असं तुम्हाला विचारलं? हेच विशालच. विशाल खूपच जरा ॲटिट्यूड मध्ये येतोय, ते बोलणं ते मला ते जरा गोडपणा आणि कडूपणा आवडत नाही, म्हणून मला असं वाटत होतं माझ्या जागेवर तोच यायला पाहिजे होता. हो, पण आता जेव्हा बिग बॉसच्या घरात जेव्हा सगळं कुटुंब आलेलं तुमचं, किती छान वाटलं? म्हणजे खूप भारी होतं. म्हणजे आता कसं होतं, जेव्हा मी आलतो तर मला एवढं माझं स्वप्न पूर्ण व्हावं. म्हणजे आता 9 मिनिट झालं की मनामध्ये असं धगधग व्हायचं. धगधग म्हणजे काय करू आता, बाहेर तर नाही जाणार ना आपण, हे बी एक टेन्शन राहायचं. आणि एवढंच माझी जिद्द होती, ही पण जिद्द होती की माझ्या कोण्या हालत म्हणजे ज्या लोकांनी मला टोमणे मारलेले, टीव्ही नाही बघायची, बाहेर जाऊन बघा असं बोलून जे लोक टोमणे मारायचे, तर मला असं वाटत होतं माझ्या मम्मी पप्पाला इथं आणल्याशिवाय मी एकदाही घराबाहेर जाणार नाही. आणि आपलं जे गेम आहे ते स्ट्रॉंग ठेवू. मग माझे स्वप्न पूर्ण झालं. माझे मम्मी पप्पा आले बिग बॉसच्या घरात, मला इतका आनंद झाला. आणि नेमकं मी गेम स्ट्रॉंग केलाच होता, मम्मी पप्पाला बघून माझा गेम स्ट्रॉंग झालाच होता. माझं चांगलं चाललंच होतं, पण काय अचानक जरा आलो बाहेर. आता प्राजक्ताची जेव्हा चावी चोरली गेली आणि तेव्हा चोर म्हटलं गेलं, मला सांगा तेव्हा काय गेम प्लॅन होता की ती चावी का चोरली गेली? कारण की सगळा गेम नीट सुरू होता आणि तुम्ही चावी चोरली आणि त्याहून घरात खूप मोठा वाद झाला. माझा एवढाच प्लॅन होता की जाई काही बी झालं, म्हणजे मला ती प्रत्येक वेळेस माझ्याच मागं पडली हात धुवून, तर मग मला एवढं म्हणणं होतं ती माझ्या मागं पडली तर मग मी तिला का पुढं जाऊ देऊ. माझे पाय खिचते तर मी पण तिचे पाय खिचणार. मग मी तिची चाबी काढली. मला असं वाटत होतं की ती जर कॅप्टन झाली तर 1 आठवडा अजून सेफ होईल आणि मीच घराबाहेर जाईन. आणि माझं मत असं होतं की मला तर नाही घराबाहेर जायचं, आधी तिलाच काढायचंय. आणि मग मी ती चाबी काढली, उमेदवारी गेली, हे समजा काय गेलं आणि त्या इम्युनिटी हे ते समजा मला भेटलं.
आणि ती चाबी चोरण्याचं कारण हेच होतं की मला चाबी चोरून तिला कॅप्टन बनवू द्यायचं नाही. हा, ते मला चोर चोर म्हणत होते. मी एकच शब्द दिला, आहे मी चोर, तुम्हाला जे करायचंय ते करा. त्याला पुढे बोलण्याचा शब्द ठेवला नाही. त्या घरात कोणी कोणी तुम्हाला टार्गेट केलं असं काय वाटतंय? मला टार्गेट करणारे खूप जण होते. म्हणजे समध्याच्या डोळ्यात मी सलायचो. मी ज्या टायमाला बिग बॉसच्या घरात आलतो त्या टायमाला मी समध्याच्या डोळ्यात सलत होतो की कशाला बोलवलं याला. असं लोकांचं मला असं जाणवते बरं का. त्या घरातले सदस्य एकतर सागर दादा, परत एक विशाल, एक रुचिता, एक प्राजक्ता, एक असं या लोकांना वाटायचं. हो, पण आता सोनाली सोबत रील बनवायचा विचार केलाय? काय बोलणं झालंय का रील बनवणार आहे? कारण घरात तर ती बोललेली की बाहेर आल्यावर आम्ही दोघं एकत्र रील बनवणार. हो, तर ते रील बनवायची आम्हाला. आता फिनाले नंतर भेटू. नंतर मग आता फिनालेला समजेच येणार आहेत. नंबर बिंबर कॉन्टॅक्ट करू आणि बनवू एखादी चांगली रील. अगदीच, आणि आम्ही सगळेच वाट पाहणार आहोत. काय शिकवलं या घराने असं जर मी विचारलं तर काय शिकवलं? मला खूप काही काही गोष्टी शिकवल्या, जे की मी घरी डेली रोज मटण खायचं, पण ती सवयी माझी बंद झाली. आणि ज्या चुकीचे म्हणजे माझं जे बोलणं होतं, एखादी बार मला राग आल्यावर मी उद्धटपणे म्हणजे बोलायचं उद्धटपणे, तर मला ती एक सवयी मोडी माझी बिग बॉसच्या घरात. आणि एक चांगल्या पद्धतीने बोलण्याची सवयी मला लागली. आणि आपलं मुद्दं, आपला मत कसं वाटतंय, कसं मांडायचं हे पण मी शिकलेलं आहे बिग बॉसच्या घरात. आणि मला इतकं नाव भेटलं, लोकांचा सपोर्ट भेटला, प्रेम भेटलं. आणि इतकं नाव अख्या एका घरात माझं नाव गेलं, जे मला बिग बॉसनी दिलं, मला इज्जत दिली बिग बॉसनी, याच्याबद्दल मला खूप भारी वाटतंय. ओके, आणि या घरातनं बाहेर आल्यावर या व्यक्तीशी मैत्री अजिबात ठेवणार नाही असं व्यक्ती कोण? नाही, तसं कोणीच नाही आहे. मी संदेशी मैत्री ठेवणार. कारण की मला नाही बाबा, आपण काय 3 महिने बिग बॉसच्या घरात राहतो आणि त्याच्यासाठीच याला बोलायचं नाही, त्याला बोलायचं नाही. मला तसं नाही वाटत. आपण एवढं ठरवायला पाहिजे. ते बिग बॉसचा शो होता, तिथं होतंय जे काय होतंय ते होतंय, पण ते तिथंच मिटवायला पाहिजे. बाहेर आल्यावर एक वेगळी दुनिया असते. टॉप 3 कोण आहेत असं काय वाटतं तुमच्यामध्ये? मला टॉप 3 तर गेम प्ले अनुसार मला एक तन्वी वाटते, एक अनुश्री वाटते आणि तिसरं जे आहे ते राकेश दादा वाटतोय. वा, थँक्यू सो मच. थँक्यू. तर खूप खूप आभार तुमचे. आणि महाराष्ट्राचे पण इतकं प्रेम सपोर्ट देण्याबद्दल लाख लाख शुभेच्छा तुम्हाला. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.